अरे गौतमी पाटील लीडला होती आहे आणि राहणार. आम्ही कलेला दाद देणारी माणसे. नाही राधाने एकदम सुसंस्कृत पोरगी होती. कारण आम्ही बिग बॉस हे राधा पाटील साठीच बघत होतो. चल आउट. हाय गाईज, गुड इव्हिनिंग. तर आज आपण सगळे आलो मिसळ खायला आणि मिसळ खाताना आपल्या या ठिकाणी आपण कारफाट्यावर आलोय मनोवा हॉटेलला मिसळ खायला. तर मनोवा हॉटेलचे सर्व हॉटेलचे मालक बघा. मालक काय करा. ओके. तर आम्ही आलो मिसळ खायला आणि इथं आपलं एक खास असा विषयावर आजचा व्हिडिओ होणार आहे. कालच हाती आलेल्या बातमीनुसार बिग बॉस सीझन 6 मधून राधा पाटील ही घराच्या बाहेर गेली आहे. तर या विषयावर आपण सगळ्यांची मतं जाणून घेणार आहे की राधा कसं खेळली, ती बाहेर जाणं योग्य आहे का आणि तिला घराच्या बाहेर काढणं हा निर्णय फेअर होता की नाही, या गोष्टीवर आपण आज चर्चा करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे राधाचे कट्टर फॅन असतील त्यांनी कमेंट करायला विसरू नका. तर आपल्यासोबत आहे सागर सर. तर सागर सरांचं आपण या विषयावर मत जाणून घेऊ. सागर सर, तुमचं काय मत आहे, राधाला बाहेर काढले, तुमचं कसं म्हणणं आहे? तर नमस्कार मंडळी. सगळ्यात पहिले तुम्हाला मी मिसळ खायला बोलवतो. एकदम झणझणीत टेस्ट असते मिसळची, मस्त लागतात. इथं वाटाणे वगैरे असतात छानपैकी. आणि राहिला विषय राधा पाटीलचा, तर एकदम करेक्ट ओके कार्यक्रम तिचा केलेला आहे. तिचा काय संबंध आहे गौतमी पाटीलबद्दल काही बोलण्याचा? अरे गौतमी पाटील लीडला होती आहे आणि राहणार. काय याच्यात तुम्हाला काही शंका आहे का काही? पण गौतमी पाटीलला बिग बॉस वाल्यांनी सिलेक्शन नाही केलं. अहो ती असं अंट फंटो कार्यक्रमात जातच नाही ती. काय संबंध काय? इकडं तारका बुक आहेत. असे बिझी शेड्यूल मधून वेळ आहे का तिला यायला? तुम्हाला एवढा अक्षरशः मी आता किती बिझी शेड्यूल काढून आले. मी न चुकता संध्याकाळी दिवसातून असं एक दिवस जात नाही आम्ही काही एखादी नवी पोस्ट बघत नाही असं. म्हणजे तुम्ही काय समजता राधा पाटील कोण एवढी हा? आणि अरे गौतमीची सर येईल का? काही पण तुम्ही उगाच हे करताय. चल आउट. तुम्हाला राधाचा राग आहे की गौतमी बद्दल प्रेम आहे? राधाचा राग नाही, गौतमीची जी क्रेज आहे ही क्रेज अगिनत आहे खूप. मध्ये नाही रागाचा काय विषय. अहो कंपॅरिझन कोणाची होईल? सबसे खातिर राधा पाटील. कंपॅरिझन कोणाची होईल? आपल्या सोबत दोन जीवलग मित्र आहेत. ते गौतमी फॅन दिसतात मला आणि हे राधा फॅन दिसतात. तर आपण तेजस सरांचं देखील या गोष्टी मनोगत जाणून घेऊया. तर तेजस अण्णा, तुमचं काय म्हणणं आहे, राधाला बाहेर काढले घराच्या, हा निर्णय फेअर होता का? आणि गौतमी आणि राधा हे जे आता तुमच्या जीवलग मित्राबरोबर तुमचं जे संभाषण झालं त्यातून मला असं दिसतंय की तुम्ही राधाची साईड जरा घेतली होती. तर तुमचं काय मत आहे? नाही राधाला बाहेर काढलं ते एकदम चुकीचं झालं. त्याबद्दल रितेशला काढायला लागत होतं, राधाला ठेवायला लागत होतं. अशी कंडिशन. राधा सगळ्यात सबसे खातील राधा पाटील. इथं आतापर्यंत बसलेल्या लोकांपैकी एवढी माणसं आहेत, इथं पोरं आहेत आमची जे राधा ही सगळी राधा फॅन आहेत. तरी पण वळती गावात गौतमीच येणार. वळती गावात गौतमी आणू, राधा आणू, कॉम्पिटिशन करू लवकरात लवकर. तो विषय थोडा साईडला ठेवा आपण. पहिलं म्हणणं असं आहे, राधाचा बिग बॉस मधला गेम तुम्हाला आवडत होता का? नाही आवडत होता ना, चांगली खेळत होती बिचारी, शांत होती, बोलत नव्हती जास्त कोणाशी. पण असं म्हणणं आहे की ती ज्या ग्रुप मध्ये होती ए टोळी आणि बी टोळी असं झाले, तर बी टोळी जरा पहिल्या आठवड्यात निगेटिव्ह दिसली होती. अनुश्री माने आणि रुचिता त्यांनी जरा शिव्या वगैरे दिल्या होत्या. पण राधानी तसं काही केलं होतं का? तुम्हाला काय वाटतं? नाही राधाने एकदम सुसंस्कृत पोरगी होती. काही एवढं काय कोणाला काही बोलली नाही, काय नाही. खेळत होतं थोडं बरं, अलीकडं पलीकडं चालून जायचं. बिग बॉसचा खेळ आहे तो. तिचा खेळ तुम्हाला कसा वाटला? चांगला होता खेळ, एकदम चांगला होता. एक वेळ ना हे म्हणतात ना गौतमी पाटील टॉपला आहे आणि राधा पाटील 5व्या नंबरला आहे. एक वेळ आम्ही म्हणत गौतमी पाटील पाहिजे, यांचा डान्स भारी, एक नंबर डान्स करते ती. नाही गौतमी पेक्षा तुम्ही बाहेर नाचा. खेळत असताना तिने एक स्टेटमेंट पास केलं, तिला बॉयफ्रेंड आहे. हे तुम्हाला कसं वाटलं? ते जर थोडं दुखावल्यासारखं झालं. ते दुखावल्यासारखं मी 2 दिवस जेवली नाही बरं. त्याच्यामुळे आज मिसळ खायला आलो, भुका लागल्या म्हणून. ठीक आहे. तर आता आपण पुढच्या मेंबरकडे जाऊ. आपल्यासोबत आहे नारायण लोखंडे. तर नारायणचं आपण मत जाणून घेऊ. राधा की गौतमी, किंवा राधाला घराच्या बाहेर काढलं हा निर्णय योग्य होता का? ऍक्च्युली विषय कसा आहे माहिती का, राधा बाहेर गेली, आमची टीमही बाहेर गेली, आमचा आला 4था नंबर, नाही तर आमची इच्छा होती फायनल खेळायची. त्याच्यामुळे मला आहे ना खूपच दुःख झाले. हे दुःख शब्दातही नाही मांडता येणार आणि हे दुःख अवघड जागचं आहे. नेक्स्ट आपल्याकडे मेंबर आहे आदित्य. तर आदित्य, तुमचं काय म्हणणं या विषयावर, राधाला घराबाहेर काढलं हा निर्णय योग्य होता का? ॲक्च्युली विषय असा आहे, बिग बॉस आम्ही बघत होतो कारण की राधा पाटील बिग बॉस मध्ये होती म्हणून. पण आता राधाला काढले
आम्ही आता बिग बॉस कोणासाठी बघायचं आणि तुमचं काय म्हणणं आहे आता? तुम्ही आता इथून पुढे बिग बॉस बघणार नाही का ह्या सीझन मध्ये? हा सीझन तर आम्ही बिग बॉस बघू शकत नाही. राधा होती म्हणून तरी आम्ही बिग बॉस बघत होतो. हाच सीझन नाही, पुढचा कोणता सीझन नाही बघणार आम्ही आता. राधाला परत आणलं तरच बघणार. हा सीझन नाही, पुढचा कोणताच नाही. तिची नाही राधाला परत आणलं तरच बघणार. राधा. नाही बघणार आम्ही आता. सबसे कातील राधा पाटील. राधाला परत आणा तरच. तिची वाईल्ड कार्ड एंट्री झाली पाहिजे आता. हे आम्हाला निर्णय पटलेला नाही. आम्ही राधाचे लय मोठे फॅन आहे. तर हे होत नसते आणि हे होणार नाही. राधा परत येणार. तर मित्रांनो, हा व्हिडिओ रितेश सरांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण की राधाला बाहेर काढल्यामुळे TRP घसरण्याची दाट शक्यता आहे. तर हा व्हिडिओ रितेश सरांपर्यंत पोहोचवा आणि तिची वाईल्ड कार्ड कशी एंट्री होईल पुन्हा एकदा, तर हे आपण पाहूया. तर नेक्स्ट आपण जाऊया आपल्या मंडळाचे खजिनदार निलेश शेठ लोखंडे यांच्याकडे. तर आपल्यासोबत आहे आमच्या गावचे पोलीस पाटील सूरज शेठ लोंढे. तर पाटील आणि राधा पाटील आणि गौतमी देखील पाटील आहे. तुमची भावकी आहे का? नाही नाही भावकी नाही. मग तुम्ही अशी भावकी ना करता का? ती काय वाईट काम करते का? नाही नाही कलाकार आहेत, वाईट काम काय करत. ठीक आहे. बरं, माझं काय म्हणणं आहे, राधा पाटीलला बिग बॉसच्या सीझन 6 मधून पहिल्या आठवड्यात म्हणजे दुसऱ्या आठवड्यात, पहिल्या आठवड्यात जे नॉमिनेशन झालं होतं त्याच्या दुसऱ्या आठवड्यात घराबाहेर काढले. तर हा निर्णय योग्य वाटतो का तुम्हाला? नाही पटलंय. तुम्हाला का पटत नाही? ती चांगलं खेळत होती का? चांगली खेळ आणि आता येतं आपली चर्चा करताना जी कॉन्ट्रोवर्सी झाली थोडीशी राधा वर्सेस गौतमी, नाही नाही असं तर नाही तुमचा सपोर्ट कोणाला आहे, गौतमी की राधा? नाही, आपला सपोर्ट दोघींना पण तसं काय नाही. तुमचा जर विरोध असेल ना तर तो एकाबद्दल नसावा. राधाबद्दल मग राधाबद्दलच बोलणं का? दुसरा हे नाही का, कलाकार नाही का आपल्या सध्या कॉम्पिटिशनला राधा आणि गौतमी या दोघीचे, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याविषयीच बोलतोय. कलेला आपण महत्व दिलं पाहिजे. राधा कलेला आपण महत्व दिलं 5 पाहिजे. वर आहे. गौतमी डायरेक्ट टॉप पोझिशन मध्ये. हे तुमच्या मनात आहे. हे तुम्ही बोलताय. आमचं असं काही नाही. त्रिवाद सत्य आहे. नाही. आम्ही कलेला देणार आहे माणसं. मित्रांनो, आपल्यासोबत आहे जय शेठ लोखंडे, गौतमी पाटीलचे पंते फॅन आहेत आणि आपल्या राधाचे पंते फॅन आहेत. तर जय सर, तुम्हाला कसा वाटतोय हा निर्णय, राधाला घराबाहेर काढले, हा निर्णय तुम्हाला कसा वाटतोय? आता 2-3 जणांनी बाहेर दिली की गौतमी पाटील टॉपला आहे, राधा पाटील 5व्या स्थानी. आम्ही कलेला दाद देणारी माणसे. आम्ही राधा आली तरी नाचणार आहे, गौतमी आली तरी नाचणार आहे. तर मित्रांनो, आता आपण जे इकडून ऐकलं की वहिनीने तेजस सरांना फोन करून सांगितलं, त्या एपिसोड पाहत होत्या आणि त्यात राधा बाहेर गेली. तर वहिनीला खूपच आनंद झाला, कारण तेजस सर राधामुळे बिग बॉस पाहत होते. आता घरात बिग बॉस बंद होईल असं मला वाटतंय. तर तेजस सर, नेमका काय किस्सा आहे हा? रात्री मी मित्रांसोबत जरा बाहेर गेलो होतो. 1 वाजता आल्यानंतर 1 वाजता आलो घरी. तर बायकोनी पहिलं मला दार उघडलं पहिलं सांगितलं तुमची राधा बाहेर गेली. आता घरात जावा का बाहेर जावा अशी कंडिशन झाली. पण नाहीलंच तो घरातच जावं लागलं. मग गेलो घरात. इतका फॅन होतो आम्ही, पण वाईट वाटलं, रात्रभर झोप नाही काय. आता तुम्ही बिग बॉस पाहणार नाही का? नाही नाही, बिग बॉस बंद. आता बिग बॉस बंद, सगळ्या पोरांनी बंद केला. तर हा व्हिडिओ रितेश सरांपर्यंत पोहोचा आणि तिची वाईल्ड कार्ड कशी एंट्री होईल पुन्हा एकदा, तर हे आपण पाहूया.